विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता आपण विंदा करंदीकर यांच्या 2 कविता पाहणार आहोत. त्यामधले पहिली कविता आहे माझ्या मना बनदगड आणि दुसरी कविता आहे झपताल. माझ्या मना बनदगड आणि झपताल या कविता पाहण्याआधी आपण विंदा करंदीकर यांच्याबद्दल थोडक्यात परिचय पाहणार आहोत. विंदा करंदीकर हे इंग्रजीचे प्राध्यापक व मराठी साहित्यात कवी, लघुनिबंधकार, समीक्षक व भाषांतरकार म्हणून प्रसिद्ध आहेत. स्वेदगंगा, मृदगंध, ध्रुपद, जातक, विरूपिका, अष्टदर्शने हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय त्यांनी बालकवितांचे अनेक संग्रहही लिहिले आहेत. इतर भाषांतराबरोबर त्यांनी स्वतःच्या कवितांचे इंग्रजी भाषांतरही केले आहे. अष्टदर्शने या काव्यसंग्रहासाठी त्यांना 2000 सालाचा प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. विंदा करंदीकर, वसंत बापट, मंगेश पाडगावकर यांनी काव्यवाचनाद्वारे कवितेला लोकप्रिय बनवले. स्वेदगंगा, मृदगंध वगैरे काव्यसंग्रहातून विंदांचे साम्यवादी विचार प्रतिभास्पर्शाने प्रकटले आहेत. त्यांच्या कवितेवर नवकवितेचा प्रभाव आहे. रांगडे चैतन्य व जोमदार भाषा ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्याला चिंतनशीलता व प्रयोगशीलतेची जोड ते देतात. त्यांनी सिनियर फुलब्राईट शिष्यवृत्ती, सोव्हिएत देश नेहरू पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. असे हे विंदा करंदीकर मराठी साहित्यामध्ये काव्याच्या बाबतीत. आधी आपण बघितलं संत नामदेव, बालकवी, अनंत फंदी, महात्मा फुले यांच्या कविता बघितल्या. त्या कवितेंचं स्वरूप आणि विंदा करंदीकर यांनी लिहिलेल्या माझ्या मना बनदगड आणि झपताल या दोन्ही कवितांचे स्वरूप अतिशय वेगळे असल्याचे आपल्याला दिसून येते. तर 2006 त्यांना अष्टदर्शने या त्यांच्या पुस्तकासाठी मराठी साहित्यातील प्रसिद्ध असा मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्याचबरोबर अजबखाना, सर्कसवाला, पिशी मावशी आणि तिची भुतावळ, अडम तडम हे बालकविता संग्रहसुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. स्पर्शाची पालवी, आकाशाचा अर्थ हे 2 लघु निबंध संग्रह, ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, फाउस्ट भाग 1, राजा लिअर हे अनुवादित ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. परंपरा आणि नवता हा त्यांचा समीक्षा लेखसंग्रह आहे. सावंतवाडी येथे 1996 झालेल्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. अशा ह्या बालकवींच्या ज्या 2 कविता आहेत, माझ्या मना बनदगड आणि झपताल या 2 कविता शिकणार. त्यातली आधी माझ्या मना बनदगड ही कविता ही एक वेगळी सामाजिक जाणीव व्यक्त करणारी कविता आहे. समाजातील ज्या लोकांना नीटपणे प्राथमिक गरजाही मिळालेल्या नाहीत, त्यांचा आक्रोश ऐकून आपणालाही काहीही करता येत नाही म्हणून स्वतःच्या मनाला कवी म्हणतो, माझ्या मना बनदगड. इथल्या शोषित वंचितांना कोरडी सहानुभूती दाखवून काहीही उपयोग नाही. मात्र हेच लोक एक दिवस क्रांतीचे दूत बनून येतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केलेला आहे. कुडकुडणारे हे जीव पाहू नको डोळे शिव, माणूस मिथ्या सोने सत्य यासारख्या अवतरणामधून त्यांच्या कवितेची सामर्थ्य केंद्रे स्पष्ट होतात. आणि या सगळं समाजामध्ये हे बदलतं वास्तव माणसाची होणारी ससेहोळपेट त्यांना पाहवत नाही म्हणून ते आपल्या मनाला काय म्हणतात, माझ्या मना बनदगड. असं हा थोडक्यात माझ्या मना बनदगड या कवितेचा सारांश आहे. तर झपताल या कवितेमध्ये त्यांनी सांसारिक स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचे बहुविध अशा पैलूंचे चित्रण येते.
बाळाला दूध पाजणारी, स्वयंपाक करणारी, कपडे धुणारी अशी ती अनेक रूपात नाना कामे करीत संबंध घरभर भिरभिरीत असते. स्वागत करताना ती सुवासिनी असते, वाढताना यक्षिणी असते, मुलांना भरवताना पक्षिणी असते, तर वाचन करून बचत करून साठवताना ती संहिता असते. हा सगळा संसाराचा गाडा ती 10 फूट खोलीमध्ये दिवसाच्या 24 मात्रा कशी बसवते याचे कवीला आश्चर्य वाटते. प्रेम जाणीवेच्या विविध छटा या कवितेतून प्रकटताना दिसतात. अशी ही झपताल कविता कशी आहे ते थोडक्यात तुम्हाला मी वाचून दाखवते. ओछे बांधून पहाट उठते, ओछे बांधून पहाट उठते, तेव्हापासून झपाझप वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाण्यामधून 2 डोळे उमलू लागतात आणि मग इवल्या इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनावर बाळसे चढते. उभे नेसून वावरत असतेस तुझ्या पोतेराने. म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील 3 मुतेले वाळवू लागतो, म्हणून तो तुला हवा असतो. मधून मधून तुझ्या पायामध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस, तरी पण चिहूकाऊच्या मममधला एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. तू घरभर भिरभिरत असतेस लहान मोठ्या वस्तूंमध्ये. तुझे प्रतिबिंब रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस, वाढताना यक्षिणी असतेस, भरवताना पक्षिणी असतेस, साठवताना संहिता असतेस, भविष्याकरता स्वप्नरती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपलक बसणारी तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. अशी ही विंदा करंदीकरांची झपताल ही कविता आहे. तर या झपताल कवितेविषयी आपण म्हणजे ह्या कवितेचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताल वादनात 10 मात्रांच्या वादन काळात बघा, ताल वादनात 10 मात्रांच्या वादन काळात 24 मात्रा बसवणे हे फार मोठे कौशल्याचे काम आहे. तिरखवासारखे एखादे तबलावादकच हे करू शकतात. ही प्रतिभा वापरून कवी स्त्रीच्या दिवसभरातील कामाचा उरक आणि कौशल्य पाहून स्तंभित होतो. त्याला तिच्या संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रा चपलक बसवणारी किमया अजूनही समजत नाही. प्रत्येक घरातले चैतन्य म्हणजे स्त्री आणि तिने मांडलेला प्रपंचाचा पसारा असतो. सकाळची वेळ अत्यंत घाईची. मर्यादित वेळेत ती अनेक आघाड्या सहजगत्या सांभाळते. तिच्या कामाला भल्या पहाटे सुरुवात होते. ती पहाटे उठते असे न म्हणता करंदीकर काय म्हणतात, ओछे बांधून पहाटे उठते, तेव्हापासून झपझप वावरत असतेस. तिच्याबरोबरच ओछे बांधून पहाट उठते. पहाटेपासून तिच्या झपाझप वावराला सुरुवात होते. प्रथम कुरकुरणाऱ्या पाण्यामधून उमललेल्या 2 डोळ्याकडे ती लक्ष देते. तिच्या बाळाच्या इवल्या इवल्या मोदक मुठीचा तिच्या स्तनाला होणारा स्पर्श तिला हर्षभरीत करतो. बाळाला पाजून ती चुलीकडे वळते. तिच्या पोत्याऱ्याने रात्रीची म्हातारी चूल पुन्हा लाल होते, पेटते. मग बाळाची मुतेली दोरीवर वाळत पडतात. उगवत्या सूर्याबद्दल कवी कल्पनांच्या फंदात ती पडत नाही. तिला सूर्य हवा असतो, तो तिच्या बाळाची दुपटी वाळवण्यासाठी. या लगबगीत पती व त्याची स्वप्ने बिप्रे ऐकवू लागतो. तिला अजिबात वेळ नसतो. ही वेळ त्याची स्वप्न ऐकण्यासाठी नसते. अधूनमधून तुझ्या पायामध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस, तरी पण चिहूकाऊच्या मममधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. सकाळच्या लगबगीत नाही, पण नंतर मात्र ती त्याच्या स्वप्नांना न्याय देते. सगळ्या घरभर ती भिरभिरीत असते. प्रत्येक लहान मोठ्या वस्तूमध्ये त्याला तिची रेंगाळणारी प्रतिबिंबे दिसतात. अनेक रूपे धारण करणाऱ्या देवतेप्रमाणे कवीला त्याची ही पत्नी नानाविध रूपात दिसते. घरी आल्या गेल्या अतिथींच्या स्वागतासाठी ती सुहासिनी असते. प्रेमाने वाढताना यक्षिणी
यक्षिणी भरवताना पक्षिणी साठवताना संहिता असते. घरापेक्षा तिला कशाचे महत्त्व नसते. घराचे भविष्य साकारताना ती सतीच्या निष्ठेने त्याग अंगीकारते. म्हणून ती भविष्याकरता स्वप्न सती असते. त्याच्या 10 फुटी संसारात ती अनेक रूपिणी असते. दिवसभराच्या 24 तासात तिचा वावर प्रसन्न आणि गतिमान असतो. ती इतके कसे करते, हे कौशल्य तिला कसे अवगत आहे, याचे कोडे त्याला अजूनही सुटलेले नाही. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रात चपलक बसवणारी तुझी क्रिया मला अजूनही समजलेली नाही. या कवितेतील स्त्री जीवन 50 वर्षापूर्वीचे आहे. आजची स्त्री वर्णिलेल्या परिघाबाहेर पडलेली आहे. या कवितेतील स्त्रीचे रूप आज राहिलेले नाही. अशी ही झपताल कवितेचा अर्थ आणि त्याचा सारांश आपण पाहिलेला आहे. अतिशय सुंदर असे या कवितेचा सारांश आहे आणि अतिशय सुंदर एका घरामध्ये पहाटेपासून संध्याकाळी झोपेपर्यंत काम करणाऱ्या संसारिक स्त्रीचे चित्र विंदा करंदीकर यांनी झपताल या कवितेमध्ये मांडलेले आहे. धन्यवाद.